नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की शरीर पूर्वीसारखं राहिलं नाही? सकाळची सुरुवात पूर्वीसारखी होत नाही. झोपेतून उठल्यावर असं वाटतं की शरीरात काही वेगळंच होत आहे. गुडघ्यांमध्ये हलकं दुखणं आहे, कमरेमध्ये ताण आहे आणि छोटी छोटी कामे करताना थकवा जाणवतोय. हा अनुभव फक्त तुम्हालाच नाही, तर आजकाल बरेच लोक, विशेषतः 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षाची लोक अशा समस्यांमधून जात आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की योग्य अन्न खाल्ल्यानं आपलं शरीर पुन्हा ताजंतवानं होऊ शकतं. कधीकधी वयापेक्षा 10 ते 20 वर्ष लहान असलेल्या लोकांच्या वरच्या देखील पुन्हा येऊ शकतात. तुमचं शरीर जर तंदुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला पौष्टिक अन्न घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व अन्न आपल्या स्वयंपाकघरामध्येच उपलब्ध आहे. काही घरगुती पदार्थ आहेत, त्यात वृद्धांसाठी एक मोठा आशीर्वादच आहेत. हे पदार्थ केवळ शरीराला बळकटी देतातच, पण हाडांची ताकदही वाढवतात. रक्तवाहिन्या व्यवस्थित चालतात, मेंदूला सक्रिय ठेवतात, हृदय निरोगी बनवतात. तुम्हाला असे काही 8 पदार्थ सांगणार आहे की जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन आहारामध्ये समावेश करायचा आहे. आणि हे पदार्थ परदेशी नाहीत किंवा कुठली सप्लिमेंट घ्यायची गरज नाही, तर हे सर्व पदार्थ सहज उपलब्ध आपल्या किचनमध्ये होतात. पहिलं की भिजलेले बदाम. भिजलेले बदाम पूर्णपणे सुरक्षित आहेत. दिसायला साधे पण कामात अद्भुत असलेले हे भिजवलेले बदाम एक सुपरफूड म्हणून काम करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 4 भिजलेले बदाम खाण्याची सवय वृद्धांसाठी वरदान आहे. बदामामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचा ताजी ठेवतं, केस गळणं कमी करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं कार्य सुरळीत चालतं. बऱ्याच वेळा असं घडतं की तुम्हाला कोणाचं नाव आठवत नाही, बोलत असताना तुम्ही अचानक अडकता किंवा शब्द विसरता. हे सर्व लक्षणं दर्शवतं की मेंदूला योग्य पोषण मिळत नाही. दररोज बदाम खाल्ल्याने मेंदूमध्ये रक्ताभिसरण सुधारतं, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रात्रभर बदाम भिजवा आणि सकाळी ते सोलून खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरही. दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे डाळी. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात, परंतु आपल्याला त्याचे महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. यामध्ये मसूर आणि मूग डाळ. वय वाढत असताना आपल्या शरीरात जास्त कमतरता जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रथिने. स्नायू कमकुवत होतात, शरीरातील ताकद कमी होते आणि शरीराची दुरुस्ती मंदावते. यावेळी मसूर किंवा मूग डाळसारख्या हलक्या आणि सहज पचणाऱ्या डाळी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत. या डाळीमध्ये अमिनो आम्ले असतात, जे शरीरामध्ये ताकद निर्माण करतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या डाळी पोटभर खाल्ल्या तरी चरबी वगैरे वाढत नाहीत. त्याच पद्धतीने गॅस, बद्धकोष्ठता या देखील समस्या होत नाही. आपण दररोज दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात 1 वाटी डाळ खाल्ली तर आपल्या शरीरात सर्वात जास्त असलेलं प्रथिनं मिळतात. तिसरं महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तीळ. तिळापासून बनवलेले तुम्ही पदार्थ खाऊ शकता. याचे परिणाम हृदय आणि हाडांवरती खूप चांगल्या पद्धतीने होतात. हे अन्न तीळ आहे. तीळ हे लहान धान्यासारखं असतं, पण प्रत्येक धान्यात भरपूर कॅल्शियम असतं. अनेकांना तर माहीत नसेल की वाढत्या वयानुसार आपल्या हाडाची घनता हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे कधीकधी वयानुसार लहान दुखापतीमुळे देखील हाडे तुटू शकतं. तीळ या समस्येवर सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जर तुम्ही हिवाळ्यात गुळासोबत तीळ खाल्ले किंवा तिळाचे लाडू करून जरी खाल्ले तरी तुमचे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणावरती असतं. हा असा खजिना तिळामध्ये आहे. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, शरीर थकलं जातं आणि मनात दुःख येऊ शकतं. याशिवाय जेव्हा चांगली चरबी किंवा निरोगी चरबी असते, जे हृदय निरोगी ठेवतं. आपण सर्वजण म्हातारपण आलं की हाडे मजबूत राहत नाहीत आणि हाडं मजबूत राहावी म्हणून आपण प्रयत्न करतो. यासाठी आपल्या शरीराची हालचाल होणंही तितकंच गरजेचं आहे. यासाठी हाडं मजबूत असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही तिळाचं सेवन नक्कीच करू शकता. निरोगी राहण्यासाठी आपल्याला परदेशी सप्लिमेंटची गरज नाही, तर आपल्याला स्वयंपाकघरातील प्रसिद्ध गोष्टींची गरज आहे. हे सर्व पदार्थ कमी प्रमाणात पण त्या नियमितपणे खाण्याचे फायदे आपल्याला खूप आहेत. जसं की कधीकधी आपलं शरीरच थकत नाही, तर कधीकधी मन देखील थकतं. जेव्हा भूक कमी होते, खाण्याची इच्छा होत नाही किंवा खाल्ल्यानंतर पोट जड वाटतं, तेव्हा शरीरातील प्रक्रिया मंदावली आहे
असं आपण समजू शकतं. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे चयापचय कमी होणं. अशा परिस्थितीत शरीरात पुन्हा जिवंतपणा आणणारी गोष्ट म्हणजे दही. घरी बनवलेलं दही. या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे फायदेशीर बॅक्टेरिया असतात. ते पचनशक्ती वाढवण्यास खूप मदत करतात. 60 वर्षानंतर बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्या सामान्य आहेत. पण जर तुम्ही दररोज जेवणासोबत 1 वाटी दही खाल्लं तर पचनशक्ती वाढते. शिवाय शरीराला पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे मिळतात. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 असतं. हे दोन्ही घटक हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. तेव्हा दह्याचं नक्कीच सेवन करा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रात्री दही खाऊ नका, कारण दही थंड स्वभावाचं आहे. रात्री ते खाल्ल्याने काही वृद्धांमध्ये खोकला किंवा गुडघेदुखी घडू शकते. अंजीर खाण्यास हलकं परंतु शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे अन्न म्हणजे सुखांचं अंजीर. हे एक फळ आहे जे जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं तर 1 किंवा 2 भिजलेल्या अंजीर खाल्ल्यानंतर शरीरातील कमजोरी, चक्कर येणं, रक्तदाब कमी होतं. जास्त थकवा येत असेल तर तीही समस्या तुमची हळूहळू कमी होण्यास मदत होते. अंजीरमध्ये भरपूर फायबर असतं, जे वृद्धांमध्ये सामान्य समस्या असलेल्या बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. लोह देखील असतं, त्यामुळे रक्ताची कमतरता भरून येण्यास मदत होते. 60 वर्षानंतर अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिनची कमतरता ही खूप सामान्य गोष्ट असते. तेव्हा काही जणांमध्ये तर ही समस्या दिसून येते की थोडं चाललं किंवा पायऱ्या उतरल्या तरी थकवा जाणवतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. तेव्हा ही लक्षणे दर्शवतात की शरीरात रक्ताची पातळी सामान्य नाही. तेव्हा या परिस्थितीमध्ये अंजीर हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीरात पुन्हा जिवंतपणा आणतो. अंजीर हे मात्र रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकामी पोटी खा, पण जास्त खाणं चांगलं नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्याने कधीकधी पोट भरू शकतं किंवा पचनाच्या समस्याही होऊ शकतात. तेव्हा त्याचं प्रमाण मर्यादितच ठेवा. दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अक्रोड. याला ब्रेन फूड म्हणतात. हे मेंदूसाठी खूप चांगलं काम करतं. वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, बोलताना आपण अडकतो, लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. या समस्या मेंदूच्या नसा किंवा खूप नसिकांचा कमकुवतपणा असल्यामुळे घडतात. तेव्हा अक्रोड खाल्ल्यामुळे या समस्या दूर होण्यास मदत होते आणि स्मरणशक्तीही सुधारते. त्याचप्रमाणे तुमचा मूडही चांगला राहील. तुमच्या हृदयाचे ठोकेही नियमित होण्यास मदत होतील, कारण अक्रोडामध्ये रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो. ही वृद्धांची सर्वात मोठी चिंता आहे. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अक्रोड खूप चांगलं काम करतं, कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराच्या पेशींचं संरक्षण करतं. वृद्धांची शारीरिक प्रक्रिया मंद होते. तेव्हा तुम्ही अक्रोड, बदाम यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकता, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये जिवंतपणा येईल, तुमचं मन ताजंतवानं होईल आणि काम करण्याची इच्छा देखील तुमची वाढत जाईल. कधीकधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमचं हृदय अचानक धडधडू लागलं आहे, तुमच्या छातीत हलक्या वेदना किंवा दाबाचा त्रास होत आहे, किंवा थोडे चालल्यानंतर श्वास घेणं त्रासदायक होत आहे? तर ही लक्षणे सांगतात की हृदयाला आता थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी एक प्रकारचं अन्न आहे जे आपल्याला द्यायला खूप चांगला आधार देऊ शकतं. ते म्हणजे राजमा, चणे, मूग डाळ, वाटाणे, शेंगा, बीन्स यासारख्या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, कारण यामध्ये प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणावरती असतात. वाढत्या वयानुसार शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीर मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने खूप महत्त्वाचे असतात. शेंगा शरीरात नवीन पेशी तयार करतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जिवंतपणा येण्यास नक्कीच मदत होते. तेव्हा या सर्व पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर समावेश केला तर नक्कीच तुमचं शरीर तुम्हाला तंदुरुस्त वाटेल, स्नायू मजबूत होतील, थकवा कमी होईल. त्याचबरोबर फायबर आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होईल, ज्यामुळे हृदयाचा धोका कमी होईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही राजमा किंवा हळद, दूध, लिंबाचा रस घालून सलाड खाऊ शकता. हे खूप चविष्ट आणि आरोग्यदायी देखील असतं. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे सूर्यफुलाच्या बिया.
या लहान बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि सेलिनियम असतं. हे घटक केवळ त्वचेची चमकच वाढवतात असं नाही, तर वृद्धापणाची लक्षणे देखील कमी करतात. हातावरचा कोरडेपणा, पायाचं थरथरणं, नाडीशी संबंधित कमकुवतपणा कमी करण्यास मदत करतात. वृद्धापकाळात बरेच लोक म्हणतात की त्यांचे हात थरथरतात, त्यांना काहीही धरण्याची भीती वाटते. याचं कारण म्हणजे शरीराची मज्जासंस्था म्हणजे न्यूरोलॉजिकल सिस्टीम कमकुवत होणे. यासाठी दररोज तुम्ही फक्त 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया खा. शरीराला अत्यंत पोषक द्रव्ये प्रदान करतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते दह्यात मिक्स करून खाऊ शकता, सलाडवर ओतून खाऊ शकता. पण हे लक्षात ठेवा की दररोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. दिवसातून 1 चमचापेक्षा जास्त खाऊ नका, कारण त्यात चांगले फॅट जरी असले तरी ते जास्त खाल्ल्याने काही लोकांना ॲसिडिटीही होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हळदीचं दूध. याला बरेच जण गोल्डन मिल्क म्हणतात. वयाच्या 60व्या वर्षानंतर बरेच लोक म्हणतात की संध्याकाळी गुडघेदुखी सुरू होते, थंडी पडली की संध्याकाळी हातपाय दुखू लागतात, रात्री नीट झोप येत नाही. यावेळी हळद आणि दूध मिक्स करून तुम्ही ते पिऊ शकता. हळदीमध्ये करिकुलम नावाचा एक घटक असतो, जो नैसर्गिक दवाविरोधी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. हा घटक शरीरातील जळजळ कमी करतो, हाडे आणि सांधे मजबूत करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. जेव्हा तुम्ही ते दुधात मिसळून पिता तेव्हा त्याचे परिणाम चांगलेच दिसतात, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांचा प्रचंड मोठा स्रोत आहे. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हळद आणि दूध पिला तर तुम्हाला झोप चांगली लागते. सकाळी शरीर हलकं वाटतं, गुडघेदुखी, पाठदुखी देखील हळूहळू कमी होण्यास मदत होते. तेव्हा हवं असल्यास तुम्ही त्यामध्ये काळी मिरी देखील घालून पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला चांगले रिझल्ट मिळू शकतात. तेव्हा वृद्धापकाळामध्ये आपल्या शरीराच्या तक्रारी न करता आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी वरील पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकता आणि निरोगी आणि हेल्दी नक्कीच राहू शकता.